पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, जोग महाराज की जय। सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठो माऊली हाची वरदी, संचरोणी राही हृदया माझी। तुका म्हणे काही न मागे, आणिक तुझे पायी सुख सर्व आहे। गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात। मागणी करणारा हा अत्यंत गोड अशा प्रकारचा ज्या मागणीचा विषय आहे, विवेक प्रचूर अत्यंत सुंदर अशा प्रकारची मागणी केलेली आहे। सर्वांच्या पाठातला नेहमी परिचयाचा असणारा हा अभंग आहे। पहिल्या अभंगात कीर्तनकार नाही आला का हा अभंग म्हणला जातो, त्याच्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहणारा हा अभंग। तुकोबाराय पांडुरंगासमोर मूर्तीसमोर उभे राहिलेले आहेत, हात जोडलेले आहेत आणि अपेक्षित अशा प्रकारचं आपलं जे मागणं आहे ते भगवंताच्या समोर सादर करतात। तुकोबाराय म्हणतात, सोयरिया रखुमाईच्या पती, माझे डोळे तुझे मूर्ती सदा जडो। उत्तरार्धामध्ये भगवंताचं स्तवन तुकोबारायांनी केलेलं आहे। मागणी करत असताना शक्यतो स्तवन करूनच मागणीला सुरुवात तुकोबारायांनी केलेली आहे। अनेक अभंगामध्ये आपल्याला असं दिसेल की प्रथम भगवंताचं स्तवन केलेलं आहे आणि नंतर काय केलेले, मागणी केलेली। मग कुठं थोडंसं विशाल प्रमाणामध्ये स्तवन असेल, कुठं सांकेतिक अशा प्रकारचं संक्षिप्त रूपाने स्तवन असेल, पण स्तवन करून मागणी करतात। या अभंगामध्ये स्तवन करत असताना तुकोबारायांनी दोन विशेषणं भगवंताकरता वापरलेली आहेत, एक सोयरिया आणि दुसरं रखुमाईच्या पती। तुकोबाराय म्हणतात की हे जीव लगा पांडुरंगा, सोयरिया म्हणजे संबंधी, जो संबंधी असतो त्याला काय म्हणतात, सोयरा अशा प्रकारचा म्हणतात। मग त्या संबंधाचे वेगवेगळे प्रकार पडतात। शास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर दोन संबंध आहेत, एक संयोग संबंध आणि दुसरा समवाय संबंध, नाही का। शास्त्रीय हे दोन संबंध आहेत। विचारसागरात पहिल्या तरंगामध्ये ते दुसरेच आणखीन चार संबंध सांगितलेले आहेत, प्राप्य प्रापक भाव संबंध, कर्तृकर्तव्य भाव संबंध, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आणि जन्यजनक भाव, असे पुष्कळ संबंध आहेत। काही देहदृष्टीनं संबंध असतात, काही जीवदृष्टीनं संबंध असतात। का हो म्हटले हे कोण आहेत, आमचे संबंधी आहेत। कोण संबंधी आहेत म्हटले, आमच्या मंडळीचे हे भाऊ आहेत, मावस भाऊ आहेत, मामे आहेत, काके आहेत। हे जे व्यवहारातले संबंध असतात सोयऱ्याचे, ते देहदृष्टीनं संबंध असतात। काही जीवदृष्टीनं संबंध आहेत। परमात्म्याचा संबंध हा देहदृष्टीनं तर आहेच, पण देहदृष्टीपेक्षाही जीवदृष्टी ही जास्त महत्वाचे, कारण देह बदलत राहतो, किती दिवसाचं असतं। आपण अविचारी म्हणून त्याच्यावर फार प्रेम करतो। देह फार प्रेम करण्याच्या लायकीचा आहे, तेवढा आपला त्याचा संबंध आहे म्हणून प्रेम करतो असं नाही। अविचारी विचार न करता अशा प्रकारचं शरीरावर प्रेम केलेलं जात आहे, तसा देहाचा आपला फार संबंध नसतो। म्हणून देहाला क्षणभंगूर म्हटलेलं आहे।
ज्ञानोबा म्हणतात देवाचे द्वारी उभा क्षणभरी. तिथं क्षणभरी म्हणजे आयुष्यभरीच. पण मग आयुष्याला क्षण का म्हटलं तर कालाच्या मानाने मानव देहातलं आयुष्य हे कसं आहे, तसा क्षण हा सुद्धा शब्द फार मोठा म्हणण्यात झाला. पूर्ण कालाच्या दृष्टीने जर पाहिलं तर मानव देहातलं आयुष्य काय नाही, क्षणभरही नाही. पण त्याच्यापेक्षा लहान कालवाचक शब्द नाही, म्हणून काय म्हणावं लागतं, क्षणभर अशा प्रकारचं म्हणावं लागतं. क्षणिक संबंध आहे या शरीराचा आपला. निर्वचनीय संबंध या शरीराचा आपला. शरीराच्या मानाने जीवाचा आणि आपला संबंध जास्त कालाचा आहे. आपलं वास्तव स्वरूप जीव नाहीये, त्याचा संबंध आहे. पण मग तो अनादी कालापासून आहे. शरीराचा संबंध साधी आहे, शांत आहे. साधी म्हणजे उत्पत्तीवान. या शरीराचाच आपला संबंध कधी आहे, जन्मल्यापासून. या शरीराची उत्पत्ती होण्याच्या पूर्वी, जन्म होण्याच्या पूर्वी आपण नव्हतो का? शरीर उत्पन्न झालेलं नव्हतं, त्यापूर्वी आपण होतो का नव्हतो? होतो. न त्वेवाहं जातो नासं न त्वन्ये मे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परं बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. अर्जुना, तुझा 4 जूनला जन्म झालेला आहे असं नाही. अर्जुना अनेक जन्म झालेले आहेत तुझे आणि माझे. याचा अर्थ देवाचे ना अर्जुनाचे जन्म झालेले असं थोडी आहे. आपण काय कमी आहे का त्याच्यापेक्षा? आपलेही काय झालेले आहेत, अनेक अशा प्रकारचे जन्म झालेले. म्हणजे या शरीराच्या उत्पत्तीच्या पूर्वी आपण होतो. शरीर साधी शांत आहे, पण जीव साधी शांत नाही. वेदांताच्या सरणीप्रमाणे जीव साधी नाही, तो काय आहे, अनादी आहे. अनादी अशा प्रकारचा जीव आहे. आता एका विचारसागरात पोरांनी प्रश्न विचारला, बा हा जीव जन्मत नाही, मग त्याची उत्पत्ती केव्हा होते? जन्मतच नाही झालं, त्याची उत्पत्ती कशाला होईल? तेव्हा अनादी आहे, अनादी कालापासून याचा आपला संबंध आहे. म्हणजे या कल्पाच्या आरंभापासूनच जीवाचा आपला संबंध आहे असं नाही, या कल्पाच्या पूर्वी अशा प्रकारचं. आणि मग पहिल्या कल्पामध्ये पहिला कल्पच नसतो. अनादी म्हटलं की पहिला कल्प नाही. सृष्टी अशी चक्राप्रमाणे फिरते, त्यामुळं पहिला जन्मन, पहिला कल्पन, पहिला चैत्रन, पहिला सोमवार असं मानायचंच नाही. याच्या पुढचा हे न त्याच्या मागचा तो, एवढंच मानता येते. पहिला फेला म्हणायचं काय कारण नाही. संबंध अशा प्रकार अनादी आहे जीव. तेव्हा शांत आहे, पण काय आहे, अनादी आहे. शांत तरी काय हो? ज्ञानोबा म्हणतात, संसार वृक्षाचं वर्णन करत असताना भगवंतानेच म्हटलेलं नाही, न चादी न चांता नांतो न चादीर न च सम प्रतिष्ठा नांतो न अंतः. आणि त्याच्यावर म्हणतात की जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, विवेक जागा होत नाही, तोपर्यंत याला काय नाही, अंत नाही. जसं जाग येत नाही तोपर्यंत स्वप्नाला अंत नाही, तसं या जीवाला अंत सुद्धा नाही. करोडो माणसातून एखादा ज्ञानाकरता प्रयत्न करतो, आणि अशी ज्ञानाकरता प्रयत्न करणाऱ्या करोडो माणसामध्ये एखाद्याला काय होतं, ज्ञान होतं, तेव्हा त्याचा अंत होतो. बाकीचे अनंत आहेत, अनंत. किती काळापासून चालत आलेले आणि किती काळापर्यंत चालत राहणार आहे कोण जाणे. किती जन्म
झाला फेरा गणित नाही जी दातारा. तेव्हा देहापेक्षा जीव हा आपल्या जास्त जवळचा आहे. म्हणून प्रेम करायचंच झालं तर जीवावर करावं बा देहापेक्षा. प्रेम करायचंच असेल तर, फोटो काढायचेच असतील तर कशाचे काढावे? जीवाचे काढावे. हसण्या करता नाही. हार घालायचाच असेल तर तो जीवाचा अशा प्रकार जीवाला हार घालावा. मढ्याला काय किती दिवसाचे. म्हणून जीवाच्या संबंधी हा शरीराच्या संबंधीपेक्षा विशेष. म्हणून भगवंताचा संबंध सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, तू कसा आहेस? जीवलग आहेस, जीवलग. आमच्या जीवाच्या संबंध. काय संबंध आहे जीवाचा आणि देवाचा? फार जवळचा संबंध आहे. तर झाला ना जीवेच्या जीवना. परमात्मा जीवाचं जीवन आहे. परमात्मा बिंब आहे आणि जीव प्रतिबिंब असा असल्यामुळं अनन्य साधारण अशा प्रकारचा त्याचा संबंध आहे. जीवाचं अस्तित्वच देवामुळे आहे महाराज. मला तुम्ही सांगा, आरशामध्ये आपलं जे प्रतिबिंब दिसतं, चेहरा दिसतो, तो कुठपर्यंत दिसतो? म्हणजे कायमचा 24 तास दिसतो का? कवर असतो? त्याच्या समोर जोपर्यंत बिंब आहे तोपर्यंत प्रतिबिंब आहे. बिंब नाही तर प्रतिबिंबही नाही. त्यामुळं बिंबाशी प्रतिबिंब अनन्य असतं. अनन्य. बिंबाशी प्रतिबिंब कसं असतं? अनन्य. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, असा खूप मोठा देवा तुमचा आणि आमचा संबंध आहे. संबंध काम करून घ्यायचं असलं की लोक असे संबंध लावतात. नसलेले लावतात तर असल्यावर लावायचं काय अडचणच नाहीये. काम जर करून म्हणले आमच्या फार जवळचे आहेत. आपल्याकडे बादरायणी संबंध सांगितला जातो ना, म्हणजे जवळ. फार जवळचे, एकदम जवळचे. कोण आहे तुमचे? म्हटले हे ज्या वेळेला संध्याकाळी झोपतात ना, खाटेवर झोपतात. त्या खाटेला जी लाकडं आहे ती कशाची आहे? बोरीची आहे. आणि आमच्या घराच्या मागे बोर आहे, दुसऱ्याचीच आहे पण घराच्या मागे. म्हणजे आमच्या घराच्या मागे बोर आहे आणि हे बोरीच्या लाकडावर झोपतात, बाजीवर. इतका जवळचा संबंध आहे. काम करून घ्यायचं असतं त्याच्यामुळे संबंध लावावाच लागतो. तुकोबारायांना आपली मागणी देवाकडून काय करायची? पूर्ण करून घ्यायचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जीव लगा. आणि रखुमाईच्या पती, रखुमाईच्या पती, रखुमाईच्या पती अशा प्रकारचं नाव तुकोबारायांनी या ठिकाणी का घातलेलं आहे काय माहिती. तो रखुमाईचा पती आहे त्याच्याबद्दल काय नाही, संशय नाही. पण तुकाराम देवाला मागणी करायचे तर ही रखुमाईचा पती असं का म्हटलं? लक्ष्मीपती म्हणायला काय अडचण होती? तो लक्ष्मीपती नाही का? लक्ष्मीपती आहे. वैकुंठाधीश म्हटलं असतं तरी चाललं असतं. त्रैलोक्यपती म्हटलं असतं तरी, कारण तो त्रैलोक्याचा आहे मालक आहे. वैकुंठ असं अनेक त्याला वर्णन कर. रखुमाईपतीच का म्हटलेलं आहे? तुकाराम महाराज आहेत महाराज. उगाच सहज कोणचं तरी वापरायचं म्हणून रखुमाईचे पती वापरतील तर तुकोबाराय कसे काय? नेहमी भगवंताचं अभंगात ज्या ज्या ठिकाणी नाव येतं ना ते सहज कधी येतच नाही. त्या अभंगाच्या अर्थाशी त्या नावाचा काय असतो? संबंध असतो. काय आहे? तुकाराम महाराजांना इथं मागणी करायची आणि ते ज्या काही मागण्या केलेल्या आहेत या अभंगामध्ये, त्यामध्ये हृदया माझी संचरोनी राही अशी महत्वाची मागणी आहे की देवा आमच्या अंतःकरणामध्ये तू येऊन राहा. आता देवाने अंतःकरणात येऊन राहायचं तर जिथं राहायचंय तिथून तो इकडं आला पाहिजे. तो तिथून मोकळा झाला पाहिजे ना. आणि तो या बाईसाहेबाच्या ताब्यात आहे. पाय लक्ष्मीचे. पण म्हटलं इथं रखुमाई म्हटलेलं आहे, ते वैकुंठात लक्ष्मी आहे. इथं पंढरपुरात लक्ष्मी भिक्ष्मी नाहीये. पंढरपुरात कोण आहे? रखुमाई आहे. लक्ष्मीनंच रखुमाईच अशा प्रकारच्या रूपाने अवतार धारण केलेला आहे. म्हणून आज पांडुरंगाचे पाय लक्ष्मीच्या हातात नाहीत, ते कोणाच्या हातात आहे? रखुमाईच्या हातात आहेत. तिथून त्यांनी पाय सोडले तर हा येईल ना आपल्या अंतःकरणामध्ये.
म्हणून आईसाहेबालाही खुश केलेले. चालता चालता रखुमाईच्या पती जीवालग अशा प्रकारच्या रखुमाईच्या पती असणाऱ्या पांडुरंगा, आमची ही मागणी आहे, आमची ही प्रार्थना आहे, आपण पूर्ण करावी. काय मागणी आहे? पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी मागणी अशी केलेली आहे की माझे डोळे तुझे मूर्ती सदा जडो. माझे डोळे तुझे मूर्ती जडो, पण ते थोडे थोडे नाही, सदा जडो. डोळे भगवंताच्या मूर्तीशी कायमचे जडून राहावे अशी तुकोबारायांना इच्छा आहे आणि ती इच्छा देवानी पूर्ण करावी अशी तुकोबाराय अपेक्षा करतात या चरणातून. माझे डोळे तुझे मूर्ती सदा जडो. हो, तो शब्दशः अर्थ कळाला हो. अशी कशी काही तुकोबारायांनी मागणी केली असेल बरं? ही मागणी चांगली आहे, योग्य आहे, शक्य आहे, आवश्यक आहे. डोळे देवाच्या मूर्तीशी जडणं. जडणं म्हणजे काय? जडणं म्हणजे काय? वेल्डिंग. मूर्ती आणि डोळे यांचा अखंड संबंध राहणं किंवा डोळे मूर्ती स्वरूप होणं किंवा मूर्ती डोळे स्वरूप होणं, अखंड एक अशा प्रकारचं होणं, याला काय म्हणतात? जडणं म्हणतात. तेव्हा डोळे देवाच्या मूर्तीशी जडले आणि मग दुसरे काम कसं काय करायचे? आता रस्त्याने चालायचे, देवाने डोळे दिलेले आणि यांनी मागणी केली की डोळे तुझ्या मूर्तीशी. त्याच्या मूर्तीबरोबर डोळे जडल्यानंतर रस्त्याच्या समोरचं कसं काय दिसलं? मग ठेसा नाही लागायच्या, धडका नाही बसायच्या. अशी तुकोबारायांनी योग्य आहे काय? कुठं डोळे एका कुठल्याही ठिकाणी एखाद्या ठिकाणी जडून राहणं चांगलं आहे का? डोळ्यावर थोडाफार पडदा आला तर माणसं लगेच ऑपरेशन करायला जातात. आणि तुकाराम महाराज म्हणतात माझी मूर्ती तुझ्या माझे डोळे तुझ्या ठिकाणी जोडू. बरं, ते बी ठीक आहे, मंदिरात गेल्यावर तेवढ्या पुरतं जोडू असं नाही म्हणत ना. सदा कदा कदा नाही, सदा सतत अशा प्रकारचे जडलेले राहू. तेव्हा ही मागणी काही योग्य वाटत नाही भाऊ आपल्याला. तुम्हाला कशी वाटते काय माहिती? बरं, हे शक्य तरी आहे का? दोन वस्तू जडत नाहीत असं नाही, पण कोणत्याही दोन वस्तू नाही जडत. त्या वस्तू संवादी असाव्या लागतात तर एकामेकाशी काय होतात? जडतात. नाहीतर युती केली तरी भांडणं करीत राहतात. दोन जर स्वरूपाने भिन्न असल्या तर त्या एकत्र जरी आल्या तरी काय होत नाहीत? जडत नाही. तुम्ही एखाद्या लाकडामध्ये जर खिळा ठोकला तर 50 वर्षांनी जरी ते लाकूड कापायला आणलं तरी तो खिळामध्ये तसाच राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये राहिला पण काय झाला नाही? जडला नाही, तो एकरूप नाही झाला. आता डोळे आणि मूर्ती हे कसं काय जाणणार? शक्य तरी आहे का? ते शक्य बी वाटत नाही. आणि आवश्यकता काय आहे हो त्याची? डोळ्याने मूर्ती पाहावी हे ठीक आहे ना. देवाची मूर्ती सुंदर आहे, सुंदर ते ध्यान कालच्याच अभंगामध्ये सांगितलं. आणि ती सुंदर असल्यामुळं डोळ्यांनी पाहिलं तर त्या सुंदरपणाचा आनंद मिळेल म्हणून डोळे तिथं जावे, डोळ्यांनी त्या मूर्तीला पाहावं, एवढं ठीक आहे बा. जडावं कशाला पाहिजे? जडलं कशा करता पाहिजे? तेव्हा तुकोबारायांनी ही केलेली जी मागणी आहे ती योग्य वाटत नाही, शक्य वाटत नाही आणि आवश्यक सुद्धा अशा प्रकारची वाटत नाही. तुकोबाराय अशी मागणी का करत असतील की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती.
तर याचं उत्तर आहे, ज्या अर्थी तुकोबाराय ही मागणी करतात त्या अर्थी ती योग्य असली पाहिजे, शक्य असली पाहिजे आणि आवश्यकही असली पाहिजे. आता काय योग्य आहे वा? डोळे त्या ठिकाणी पहिल्यांदा शक्य कसं काय, डोळे कसं काय त्या ठिकाणी जडतील? देवाच्या मूर्तीच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी डोळे जडतील कसे? चंचल अशा प्रकारचे असतात डोळे. तर याचं उत्तर असं आहे की इथं डोळे जडो या शब्दाचा अर्थ मन जडो असा घ्यायचा. नेहमी इंद्रियाच्या नावावर जी अशा प्रकारचे कार्य लिहिलेलं असतं तर ते इंद्रियाच्या पांघरुणाखाली करणारं कोण असतं? मन असतं. मन वाचुनी मनीची जे नाही ते वाचेसे उमटेल काही, बीजेविन भुई अंकुरासे. तेव्हा इंद्रियाच्या द्वारा मनच अशा प्रकारचा सगळा काय करत असतं? व्यवहार करत असतं. जीभ रसाला जाणत असली तरीही कोण जाणतं? मन जाणत असतं. डोळे रूपाला पाहत असले तरी डोळ्याच्या माध्यमातून मन पाहत असतं. त्वगेंद्रिय स्पर्शाला जाणत असलं तरी त्वगेंद्रियाच्या माध्यमातून वृत्तीच अशा प्रकारची त्या स्पर्शाला जाणत असते. तेव्हा जळो माझे डोळे याचा अर्थ असा आहे की जळो जळो माझे मन. डोळ्याच्या द्वारा मन अशा प्रकारचं जडावं. डोळा कशा करता घेतला? रूपाचा डोळ्याशी संबंध आहे. मन हे सगळ्या ज्ञानाचं साधारण कारण आहे आणि नेत्र हे असाधारण अशा प्रकारचं कारण आहे. तेव्हा मन जडो. पण मन जडणं योग्य आहे का? काय अडचण काय? अयोग्य का नाही? योग्य का नाही? ते योग्य म्हणजे व्यवहार दृष्ट्या योग्य नाही का पारमार्थिक दृष्ट्या योग्य नाही? योग्यतेची मापदंड ही दोन असतात. एक पारमार्थिक दृष्टिकोन असतो, दुसरा व्यवहारिक दृष्टिकोन असतो. तेव्हा मन देवाच्या मूर्तीच्या ठिकाणी डोळे जडणं हे अयोग्य आहे असं जे आपण चिंतन केलं ते कोणत्या दृष्टीने केलंय? व्यवहाराच्या दृष्टीने चिंतन केलं. तुकाराम महाराज या ठिकाणी जे मागणी करतात ते व्यवहाराच्या अधिष्ठानावर उभं राहून मागणी करत नाहीत. ते परमार्थाच्या अधिष्ठानावर, भक्तीच्या अधिष्ठानावर उभं राहून मागणी करतात. आणि भक्तीच्या दृष्टीनं सतत डोळ्याचा, मनाचा देवाशी संबंध असणं योग्यतम आहे. योग्य आहे असं नाही, अतिशय काय आहे? योग्य आहे. महाराज भक्ताला देवाशिवाय दुसरं काही दिसूच नाही. भक्ताला देवाशिवाय दुसरं काही दिसू नये. ज्याला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही तोच भक्त आहे. कुणी एखाद्याने आपल्याला विचारलं की बाबा भक्ताचं लक्षण काय आहे, कोणाला भक्त म्हणावं, तर त्याला सांगावं की ज्याला देवाशिवाय दुसरं काही दिसत. ज्याला देव दिसतो तो सुद्धा भक्त नाही, तोही कमी आहे अजून. ज्याला देव दिसतो तो भक्त नाही, ज्याला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही, जिकडं पाहावं पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. जिकडं पाहिल तिकडं ज्याला देव दिसतो, जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचोनी कहा पगडारू. तुकाराम महाराज सारखे गवळणीला डोक्यावर घेऊन का नाचतात? ते तुकाराम महाराज तुका म्हणे तैशा दिसतील नारे असं म्हणणारे, आणि ते तुकोबारायासारखे शुकाचार्यासारखे
जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे असे शुकाचार्य. पण त्या गवळणीचं वर्णन करण्यात स्वतःला धन्य मानतात. धन्य त्या गवळणीच्या विलासाचं वर्णन करण्यात धन्य मानतात स्वतःला. काय आहे विशेष गवळणीचं? तर ते गवळणीचा विशेष हा आहे की कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. जिथं पाहावं तिथं त्यांना कृष्णच दिसतो. जिथं पाहावं तिथं त्यांना कृष्ण. आता भक्ताचा धर्म, भक्ताचं लक्षण आहे हे. भक्ताचं लक्षण आहे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम. त्यामुळं डोळ्याचा देवाशी जर संबंध जडला, डोळे जर देवाशी जडले तर पारमार्थिक दृष्टीनं अयोग्य नाही, योग्यतम आहे. योग्यतम अतिशय योग्य आहे, अतिशय प्रशंसनीय, अतिशय धन्य. पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. तेव्हा मागणी योग्य आहे. शक्य आहे का? पण वा, शक्य आहे. अनेक संतांनी याचा काय घेतलेला आहे? अनुभव घेतलेला आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भावो. संतांचा तो स्थायी भाव आहे की त्यांना देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यामुळं शक्य आहे आणि आवश्यकही आहे. म्हणून तुकोबाराय मागणी करतात, अहो जीवलगा रुक्मिणी कांता, माझे डोळे तुझे मूर्ती सदा जडो. शक्य आहे, योग्य आहे, आवश्यक आहे, पण सोपं नाही. माणसं मंदिरात देवाच्या दर्शनाला गेल्यावर सुद्धा देवाकडे डोळे नाही जडत, दुसरीकडे डोळे असतात. अजून कोण कोण आले दर्शनाला? त्या पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात नवरात्रात फार गर्दी असते आणि ती गर्दी बाहेरच्या लोकांपेक्षा गावातल्या लोकांची, त्याही मध्ये गावातल्या लोकांपेक्षा महिला मंडळाची गर्दी खूप असते. तुडुंब भरून जातं मंदिर नवरात्रात. माझं काय नवरात्रातच पांडुरंग तिथं असतो, एरवी काय प्रचाराला जातो का गुजरातमध्ये? नवरात्रातच का बरं गर्दी करतात? तर नवरात्रामध्ये देवाला दागिने घातले जातात. म्हणजेच लोक देवाला नाही पाहायला जात. सरळ सरळ आहे ना, दागिन्याला पाहायला जातात. लोकांच्या डोळ्यात जे सोनं अशा प्रकारचं बसलेलं आहे ना, हिरण्यकश्यपूच. तसं नाही हो. मग एरवी तर देव सुंदर आहेच, पण दागिने घातल्यावर कसा सुंदर दिसतो हे पाहण्याकरता दागिन्याला नाही, दागिने घातलेल्या देवाला पाहायला जातात. बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. तेव्हा डोळे देवाशी जडणं तितकं सोपं नाही, कारण डोळे जडण्याकरता मन जडावं लागतं. समोरच्या मूर्तीच्या ठिकाणी डोळे स्थिर होण्याकरता मनामध्ये तो स्थिर व्हावा लागतो. मनामध्ये स्थिर झाला तर समोर, कारण मनात असतं ते बाहेर दिसतं. तुका म्हणे जया चित्ती जे वासना, तयाची भावना तया परी. म्हणजे जे चोर आहे ना, त्याला सगळे कीर्तनकार सुद्धा चोरच वाटतात. नेते चोर वाटतात, दुकानदार चोर वाटतात, कीर्तनकार सुद्धा चोर वाटतात. कारण तो चोर असतो, त्याच्या आत ते बसलेले आहे ना. तो काय म्हणायचं, चित्ती जे वासना असं सांगतात. त्या धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये करोडो करोडो लोक आलेले होते. सगळ्या
भारतवर्षाला निमंत्रित केलेलं होतं. मग सगळे गृहस्थी, वानप्रस्थी, संन्यासी, ब्रह्मचारी, झाडावर राहणारे, जमिनी त्यांना असं खोदू खोदू जागा करून दिलेल्या होत्या. नुसतेच गांजे फुकणारे, काय दूध राहणार, जे असतील ते जशी ज्याची व्यवस्था तशी ते केलेली होती. सगळ्याला निमंत्रित, आणि धर्मराजाचं निमंत्रण आहे म्हणून सगळ्यांचंच धर्मावर प्रेम असल्यामुळं करोडो करोडो समाज आलेला होता. यज्ञाकरता आले, यज्ञाचं दर्शन वगैरे करून जाण्याकरता आलेला होता. स्थायी काही होता आणि येणारा जाणारा जास्त होता. भगवंतांनी दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधन सुद्धा आलेला होता यज्ञाकरता, कारण त्याचं धर्मावर फार प्रेम होतं. कृष्णाने सांगितलं दुर्योधना, अरे एवढे करोडो समाज आलेला आहे इथं, पण मला हे सांग की खरंच हे यज्ञाचं पुण्य घेण्याकरताच आले असतील का? तेव्हा याच्यात सज्जन किती आणि दुर्जन किती असतील याचं जरा चाचणी करून तू बघ बरं. येतं नाही की मताची चाचणी वगैरे हे लोक करतात ते बरोबर. काही समाजातल्या ठराविक लोकांचं मुलाखती घेतात आणि त्याच्यावरून ते काय करतात, अंदाज बांधतात. 100% नसला तरी 70% तरी त्यांचं काय निघतं, बरोबर निघतं. एखाद्या वेळेला चुकतो नाही तर बरोबरच निघत. तू जरा घेत चाचणी, लोकमत चाचणी. तो म्हणला ठीक आहे. बराच फिरला तो आणि आला. बोल रे, घेतल्या मुला किती, हा काय वाटतं तुला? तो म्हणला देवा खरं सांगू का? अरे मग खोटं सांगतो का? नाही, एक माझ्या मनातलं तुम्हाला सांगतो. हा सांग ना. एकही नाही. म्हणजे याच्यात साधू, देव प्राप्त व्हावा, मोक्ष मिळावा म्हणून आलेला एकही नाही, एकही. म्हणजे त्याला व्यास, बाकीचे कोणी ऋषी आलेले ते सुद्धा डांबरटच दिसत होते. तोच प्रश्न धर्माला सांगितला. धर्मा जरा तू चाचणी कर. आलेले लोक यज्ञ करता म्हणून, पण काय सगळेच काही सज्जन असतात असं थोडंच आहे. सगळे सज्जन असते तर चपला कशा चोरीला गेल्या असत्या? म्हणजे काही ना काही आहेतच ना असे. जरा चाचणी करून पहा बरं किती टक्के असतील. त्यानं सगळा फिरला आणि आल्यावर सांगितलं देवा याच्यात दुर्जन एक पण नाही. याच्यात दुर्जन असेल अशा प्रकारची शंका घेऊन मी फिरलो म्हणून मी दुर्जन आहे एकटा, दुसरं कोणीच दुर्जन नाही. म्हणजे त्याच समाजामध्ये दुर्योधनाला एकही सज्जन दिसला नाही आणि त्याच समाजामध्ये युधिष्ठिराला योकही. कशा करता मी सांगितलं हा दृष्टांत, तर आज जसं आहे तसं बाहेर दिसतं. तेव्हा बाहेर सतत देव दिसण्याकरता आत देव बसला पाहिजे. देखिला डोळा बैसला मनी, आणि मनी बैसला म्हणून तोची वदनी उच्चारी. तुकोबाराय म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. तर सतत डोळे मूर्तीशी जडावे असं वाटत असेल तर त्याला पहिल्यांदा तो हात जडला पाहिजे. पण मग कोणीतरी तेवढ्यात विचारलं देवाला की तुकोबारायांना म्हटले असे कसे का बरं तुम्ही प्रार्थना करता? डोळे सतत याच्या मूर्तीशी जडलेले असावेत असं तुम्हाला का वाटतं? काय कारण आहे त्याचं? त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं. देवा गोड तुझे रूप. त्याचं कारण आहे की तुझं रूप काय आहे? गोड आहे. गोड गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवा तुझं रूपही गोड आहे, नामही अशा प्रकारचं गोड आहे. गोड रूप आहे. कालच्या अभंगामध्ये सुंदर रूप आहे म्हणून वर्णन केलं. सुंदर ते ध्यान. आता तो सुंदर शब्द बाजूला टाकला आणि कोणता शब्द घेतलाय? गोड शब्द घेतलेला आहे. गोड म्हणजे देवाचं रूप गोड आहे. हा गोड आहे. बरं झालं मग काय, साखर किती बी मागली तरी काही अडचण नाही का? साखरेच्या ऐवजी थोडं थोडं देवाचं रूप टाकायचं त्याच्यात. तेव्हा देवाचं रूप गोड आहे असं तुकोबाराय म्हणतात.
तर इथं गोड शब्दाचा अर्थही काय घ्यायचा? आनंद. ऐका, सुंदर, गोड, चांगलं, या तिन्ही शब्दाचा अर्थ काय आहे? आनंद आहे. गोमट आनंद आहे, आनंद. तेव्हा देवा तुझं रूप हे गोड आहे. ज्या वेळेला माणसाला एखादी वस्तू पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर आनंद होतो, त्यावेळेला त्या वस्तूविषयीचा अभिप्राय देत असताना माणसाच्या तोंडातून हा शब्द, किती गोड पोरग आहे हो. एखादा मुलगा जर गुबगुबीत असेल, व्यवस्थित त्याला स्नान घातलेलं असेल, हिंदूच्या अवलादीचे असेल तर गंध लावलेला असेल, म्हणजे हसरा असेल, आणि मग ते पाहिल्याबरोबर जर हसलं की आपोआप माणसाच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो, पोरग किती गोड आहे. गोड आहे या शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर त्याला काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. का आनंद गोड असतो, आनंद अशा प्रकारचं. तसं देव हा आनंद स्वरूप असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात देवाचं रूप काय आहे? गोड आहे. ज्याच्यापासून आनंद मिळतो त्याला गोड म्हटलं जातं. महाराज, देवाच्या रूपाचं ध्यान केलं तरी वृत्ती आनंदमय होते, बनते. देवाच्या नामाचं चिंतन केलं तरी वृत्ती काय होते? आनंद आणि विभोर होऊन जाते. म्हणून देवाचं रूपही गोड आहे, देवाचं नामही गोड आहे. तुकोबाराय म्हणतात देवा तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे. प्रश्न आहे की जर देवाचं रूप गोड असेल, नाम गोड असेल, तर आम्हाला का लागत नाही गोड? आपण काय देवाचं रूप बघत नाही का? एवढे काय आपण नास्तिक अवलाद द्यायचे आहेत का? जरी समजा रोज जात नसलो, मंदिरात नसलो जात, तर किमान घरामध्ये मूर्ती असते, फोटो असतो, त्याच्यात आपण देवाचं रूप पाहतोच की नाही? खरं सांगा, आई बापाच्या शक्तीनं गोड लागत? आपला फोटो पाहण्यात जितकी गोडी असते तेवढी देवाच्या फोटो पाहण्यात असते का? अल्बमच्या अल्बम भरलेले असतात देवाच्या मूर्तीच्या. पाहि नका तुम्ही, बघा एखादा ग्रहस्थ मनुष्य असेल, ते 2 दिवस बारीला उभं राहिलं, देवाचं दर्शन घेतलं त्याने, आणि घरी आल्याबरोबर नातू रांगत रांगत आला, त्याला उचलून त्याच्यात असं चेहऱ्याकडे पाहायचं. देवाला पाहत असताना त्याचा चेहरा असा किती फुललेला आहे, आणि ते पोराला पाहत असताना किती फुललेला असतो. जसं सूर्य उगवला की ते कमल असं उमलतं, तसं कोणाला पाहिल्यानंतर कमल उमलतं. नातवाचं थोबाड गोड वाटतं का देवाचं वाटतं? अरे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझं रूप गोड आहे. मग गोड आहे तर आम्हाला का नाही दिसत? आम्हाला तसा गोड म्हणून का अनुभव येत नाही? आणि दुसरी गोष्ट, तुकाराम महाराज म्हणतात इथं देवा तुझं रूप काय आहे? गोड आहे. पण मग रूप गोड असल्यावर देवाकडे हे प्रार्थना करण्याची गरजच काय होती? सदा माझे डोळे. महाराज, जी गोड वस्तू असते, सुखदायक वस्तू असते, तिथं मन जावं, इंद्रिय जावे, अशी प्रार्थना करण्याची गरजच नाही. उलट शम दम ही साधनं वापरावी लागतात. असं कोणी मागणी करतं का? देवा मला तंबाखू गोड लागावी, चहा गोड लागावा. रडते ते पोरं लहानपणी, चहा नाही दिला तर दूध नाही, मला चहा. कारण त्याला तो काय लागतो? गोड लागतो. तर गोड वस्तूकडे स्वाभाविकपणे इंद्रिय आणि मन धाव घेतं, आणि मग त्याच्याकरता देवाची प्रार्थना करण्याची का? ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाची प्रार्थना करतात त्या अर्थी ते गोड आहे की नाही हा भाग वेगळा, पण गोड लागत नाही हे तर नक्की आहे.
गोड नाही लागल्यानंतरच मग मागण्या काय, उपदेश काय, नामकं काय, तमकं काय हे करावं लागतं. गोड महाराज ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याला अभ्यासाची गोडी लागते त्यावेळेला कधी कधी त्याच्या हातातलं पुस्तक हिसकून घ्यावं लागतं. बस आता जेवण करून झोप. केव्हापासून डोकं घातलंय त्या पुस्तकामध्ये? का? त्याला त्याची काय लागली? गोडी लागली. गोडी लागेपर्यंत मग पाणी टाका, उठवा, लाथा घाला. हे गोडी लागायच्या अगोदरचे अशा प्रकारचे प्रश्न आहे. जर पांडुरंगाचं रूप गोड आहे तर मग त्याचा आम्हाला अनुभव काय येत नाही. अनुभव येत नाही तर त्याला गोड आहे अशा प्रकारचं आम्ही कसं मानायचं, अशी या ठिकाणी शंका येऊ शकते. तर याचं उत्तर तुकाराम महाराजांनीच त्या उत्तरार्धामध्ये दिलेले. काय वस्तू जशी आहे तशा प्रकारची कळण्याकरता ज्या इंद्रियांनी ती कळणार आहे ती इंद्रिय सुद्धा तंदुरुस्त लागतात. ज्ञानाला जसा विषय आवश्यक असतो तसंच त्या विषयाचं ज्ञान करून देणारं इंद्रिय ही अशा प्रकारचं निरोगी असावं लागतं. निरोगी. काय झालं, एका माणसाला थोडासा डोळ्यात प्रॉब्लेम यायला लागला. असं पुस्तक घेतलं की त्याला असे दोन दोन दिसायला लागले. त्याच्यामुळे तो दवाखान्यात गेला, डोळ्याचा दवाखाना. बसला जाऊन, सकाळी लवकरच गेला होता, नुकताच दवाखाना उघडलेला होता. ते कंपाऊंडनी झाडून वगैरे काढलं होतं. आज जाऊन बसला. मग थोड्या वेळाने ते डॉक्टर, ते बी म्हातारेच होते, ते आले. काय त्यांनी ती चष्मा घातलेला नव्हतं, ते तसंच आलं. ते त्या डॉक्टरच्या खुर्चीवर बसला. मग त्यांनी पाहिलं, हा बोला तुमचा काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी सांगितलं, हो डॉक्टर साहेब अलीकडे 1-2 दिवसापासून मला असं 2-2 दिसतं एका एकाचं. हा ठीक आहे. त्यांनी ती काही लिहायचं ते लिहिलं आणि मग पुन्हा त्याच्याकडेच तोंड करून, हा तुमचा काय प्रॉब्लेम आहे. आता तो इकडं पाहायला लागलं, दुसरं कुणीच नाहीये. त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब मला 2 दिसत. अहो तुमचं लिहिलं हो, पण हे दुसरे दोघं कशाला आलेले आहेत. म्हणजे त्याला एकाचे 3 दिसत होते. इंद्रिय जर नादुरुस्त असेल तर वस्तूचे जसे धर्म आहेत तशा धर्माने युक्त त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. परमात्मा हा गोड आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. वेद, शास्त्र आणि संत हे सगळे अनुभवाने परमात्म्याच्या गोडीचं वर्णन करतात. आम्हाला अनुभव येत नाही हेही खरंय, कारण अनुभवाचा कोणी आपलाप करू शकत नाही. पण मग अनुभव काय येत नाही त्याचं कारण आहे की परमात्मा कुठलीही वस्तू गोड लागण्याकरता, कार्य होण्याकरता प्रतिबंधक अभाव असावा लागतो. काय असावा लागतो? प्रतिबंधक अभाव. प्रतिबंध नसावा लागतो, प्रतिबंधाचा अभाव असावा लागतो. तर ज्या देवाचं रूप जे गोडी चाखायचे ती चित्ताने चाखली जाते आणि ते चित्त निरोगी असावं लागतं. त्या चित्ताच्या ठिकाणी जर विषयासक्तीचा असर झालेला असेल तर मग परमात्म्याची गोडी आहे तशी अनुभवाला येत. विषय विषयाचा पडिपाडो, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. त्यामुळं आम्हाला भगवंताचं रूप गोड आहे याची अनुभूती, प्रतीती येत नाही. तुकोबाऱ्यांना येत नव्हती. म्हणूनच तुकोबाऱ्यांनी काय केलेले आहे, साधन कालामध्ये तशा प्रकारची मागणी केलेली आहे, देवा तू आमच्यावर कृपा कर, कारण तू गारोडी आहेस. तू नुसतं बघितलं की विष नष्ट करतो. जो दृष्टी सवेची विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. आणि विष गेलेलं आहे हे कशावरून? त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालंय. विष गेलंय समजायचं.
तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं नाम गोड आहे, तुझं रूप अशा प्रकारचं गोड आहे, आम्हाला त्या नामरूपाविषयी काय दे? प्रेम दे. प्रेम गोड लागण्याकरता प्रेम. असं वस्तू गोड असली म्हणजे गोड लागते असं नाही. त्या वस्तूवर महाराज प्रेमाचा हा महिमा आहे की प्रेम असल्यानंतर गोड नसणारी वस्तू गोड लागते. विशेष आहे. म्हणजे गोड नसणारी वस्तू याच्या प्रेमामुळं काय होते? गोड लागते. तर जी गोडच वस्तू आहे मग ती प्रेमामुळं किती गोड लागत असेल. विषय गोड नाहीत, पण प्रेम असल्यामुळं ठेसा गोड लागतो, प्रेम असल्यामुळं तंबाखू गोड लागते, प्रेम असल्यामुळं बिड्या गोड लागतात. म्हणजे ज्या कडू वस्तू आहेत, तिखट वस्तू आहेत, त्या सुद्धा प्रेमामुळं काय लागतात? गोड लागतात. प्रेम नसल्यामुळं देवाचं नाम आणि रूप गोड असून गोड लागत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं नाम गोड आहे, तुझं रूप गोड आहे, त्याकरता तो आनंद लुटण्याकरता आम्हाला तुझ्याविषयीचं काय दे? प्रेम दे. दे माझं प्रेम सर्व काळ, आणि ते सर्व काळ प्रेम दे. पुन्हा जे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, पहिली प्रार्थना केलेली आहे, ती साकार होण्याकरता तुकोबाराय म्हणतात, देवा फार काय तुला करावं लागणार आहे असं नाही. मग विठो माऊली हाची वर दे. विठाबाई, हे माता, हे आई, तू आम्हाला अशा प्रकारचं वरदान दे. कोणतं वरदान द्यायचंय? हृदया माझी संचरोनी राही. हृदयामध्ये तू घुसून राहा, आमच्या अंतःकरणात तू राहा, तेथे माझी हरी वृत्ती राहो. मन देवाजवळ राहणं काय आणि देव मनात राहणं काय एकच आहे त्याचा अर्थ. अनेक ठिकाणी माझे चित्त तुझे पायी अशा प्रकारची प्रार्थना केली. तर चित्त तुझे पायी म्हणजे तू जसं तिथं मंदिरात उभं आहे तर माझं तिथं चित्त तिथं मंदिरात राहावं असा नाही त्याचा अर्थ. चित्त ज्या वस्तूजवळ ठेवायचं असतं ती वस्तू चित्त आतल्या आत काय करतं? उभी करतं आणि त्या वस्तूचं ते चिंतन करतं. त्यामुळं देव हृदयात पहिल्यांदा चित्ताने देवाचं चिंतन करावं लागतं आणि मग असं देवाचं चिंतन करून चित्त पवित्र झालं की देव चित्तात येऊन राहतो. मग चित्त तिथून काय होत नाही, हलतच नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा तू आमच्या चित्तात येऊन राहा. मग अशी प्रार्थना करायची काय गरज आहे? आपण चित्त निर्मळ केलं की तो येऊन राहतो ना. मग काय आम्हाला माहिती नव्हतं का? तुकोबाराय म्हणतात, पण आमच्यात एवढी शक्ती नाही की तू येऊन राहावं असं चित्त निर्मळ करावं. आम्ही देवा शक्तीहीन आहे. मागणी ही शक्तीहीन व्यक्ती तशा प्रकारचे करत असते. शक्तिवान मनुष्य मागल कशाला? तो देवती ही बळे धरलाच आहे असे करुणिया नाश उपाधीचा. आम्ही देवा शक्तीहीन आहे, आम्ही शक्तीहीन आहोत. नाही बळ ते अंगी, ती शक्ती ते बळ आमच्या ठिकाणी नाही. याच्याकरता तू आमच्यावर कृपा कर, तुझी ताकद वापर. दोष आमचे घालवायचे असले तर तुझ्या ताकदीनं आम्ही आमच्याकडून होईल तेवढा प्रयत्न करतोच आहे, पण तू थोडासा काय दे, टेका दे. तू आमच्या चित्तात येऊन राहा. तो चित्तात येऊन राहिलास की दोष सगळे निघून जातील. विषयासक्ती नष्ट झाली की तुझ्याविषयी प्रेमही निर्माण होईल आणि मग डोळे तुझ्या रूपाशी काय होतील? जडले जातील. तेव्हा विठो माऊली हाची वर देई, संचरो निराही हृदया माझे. बस, बाकीचं काही तुला मागत नाही. न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा. आन नेघो देशी तरी दुसरं मागतही नाही आणि तू द्यायला लागला तरी आम्ही दुसरं काही घेणारही अशा प्रकारचं नाही. काही नको, हा काहीच नको. का नको? तर बाकीचं जे काही मागितलं जातं ते सुखाकरता मागितलं जातं आणि ते सगळं सुख तुझ्या पायाजवळ आहे. आणि तू ज्या वेळेला माझ्या अंतःकरणात राहशील त्यावेळेला सुखच माझ्या अंतःकरणात राहील आणि सुख अंतःकरणात राहिल्यावर बाहेरचं लागतंच कशाला काय? तो काय म्हणे, काही
न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. पुंडलिक